तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला. जय महाराष्ट्र. मी श्रेयस तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आज ज्या माणसाशी मी बोलणार आहे त्या माणसाशी बोलताच्या अगोदर खरं तर मला त्याचं एक इंट्रोडक्शन द्यायचं आहे, कारण तो आभाळ एवढा माणूस आहे. आभाळावर बसून मी पुन्हा मी थोडासा उरतोच. आभाळावर बसून मी पुन्हा मी थोडासा उरतोच. मग देहात बसून मी पुन्हा तुमच्यासोबत फिरतो. खरं तर हा माणूस आभाळ एवढा आहे, त्याचा अभिनय आभाळ एवढा आहे, पण तो जेव्हा लोकांमध्ये असतो तेव्हा तो ग्राउंडेड असतो. आपल्यासोबत आहे बॉलिवूडचे लाडके अभिनेते जॅकी श्रॉफ. जगूदादा, खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र. काय म्हणतात? एकदम मजे सर. तुम्ही कसे आहात आणि मराठी सिनेमा करताय तो आमच्याकडे गर्व आहे सर. तर सगळ्यात अगोदर हा मराठी सिनेमाविषयी काय सांगाल? मला पण गर्व आहे की मला असं मराठी फिल्ममध्ये चान्स भेटलं करायला. जास्त बोलायला येत नाही, पण तरीही ते 2-4 पिक्चर केले आहेत मी. आणि आता ब्रशिंग चाललं आहे मराठीचं, बरोबर स्वच्छ करून स्पष्ट मराठी बोलणार मी. नाही पण सर, तुमचं मराठी खरंच चांगलं आहे, पण मला त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारायचा आहे. जसं मी सुरुवात केली की बाबा आभाळ एवढा माणूस आहात तुम्ही, पण तुम्ही जसे लोकांमध्ये राहता तुम्ही खूप ग्राउंडेड राहता. त्याचं कारण काय जॅकीदा? 332 पोर आहे मी, फ्लॅटचं नाही. आणि 10x10चा रूम होता, तिथे राहत होतो मी. माझा भाऊ मिल वर्कर होतं. तो 33 इयर्स असं तुम्ही ह्या खोलीत राहून तुमचं थिंकिंग पण लोअर मिडल क्लास सारखं असतं. कितीही आभाळावर जा तुम्ही, पण आईने सांगितलं होतं ग्राउंड सोडायचं नाही. ग्राउंड नाही सोडायचं. कुठेही जा तू, तुझं रूट सोडलं की तू गेलं झाडासारखं. तो तसंच राहिलं आहे मी चेंज नाही झालं काय. अनघा नाव आहे की शरयू? I want to know her past. आपण कुठे जातोय हे कोणालाही कळता कामा नये. नाही पण खरंच म्हणजे आपण असं म्हणूया की मराठी सिनेमा हा खूप पुढे वाढत चालला आहे, पण हा जो आहे त्याच मराठी सिनेमा जिकडे तुम्ही काम करताय मराठी सिनेमाविषयी काय सांगाल? आजचं नाही. मराठी स्टेज म्हणजे रिअली ओल्ड स्टेज. पारसी स्टेज आणि मराठी स्टेज हॅज बीन वन ऑफ द ओल्डेस्ट वे ऑफ एक्सप्रेसिंग. आणि मराठी फिल्म्स ऑल्सो लॉट ऑफ फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स. नीलू फुलेजी, जयश्री गडकरबाई, दीज आर माय फेवरेट वन्स. ते मला खूपच आवडतात. आणि मराठीचं इंटेलेक्च्युअल, त्याचं सब्जेक्ट, त्यांचं कॉमेडी, त्यांचं लावणी, कुठे काय मस्त काम. लाईक नटरंग काय फिल्म आला होता, ती सुंदर. अतुलने किती मस्त काम केलं. आणि खूपच तुमचं ॲक्टर आहे, टॅलेंटेड लॉट आहे, रायटर्स मस्त आहे. आणि मराठी सिनेमा म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे ह्यूज आहे. महाराष्ट्र म्हणजे खूपच सबसिडी सॉलिड दिल्या आहेत गव्हर्नमेंटने. आणि थिएटरमध्ये लावायचा म्हणजे एक सिनेमा एम्प्टी होना चाहिए. सारी चीज़ें हम लोगों को बहुत फैसिलिटी भी दी गई है. तो मराठी पिक्चर में काम करना और उसके साथ जुड़ना मेरे लिए तो मुझे तो अच्छा ही लगता है. मगर कोई ढंग का ऐसा स्ट्रॉन्ग अभी रोल का वेट करता हूँ कि आगे मतलब दे तो खोपरे में बराबर दूँ. ते वेट करतो की असा रोल आला. त्यासाठी आता मराठी जरा पॉलिश करायला लागलं आहेत. थोडं बरोबर बोलायचा प्रयत्न चालला आहे. पण खरं तर जगुदा, मी तुम्हाला विचारू शकतो का की म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही या ॲक्टिंग क्षेत्रात येत होता तेव्हा मराठीचा पहिला अनुभव कुठे भेटला का, की मराठी थिएटरचा अनुभव भेटला? असा कुठला कलाकार तुम्हाला भेटला असेल ज्याने तुम्हाला तेव्हा इन्स्पायर केलं असेल की तुम्ही डायरेक्ट हिंदीतच मूव्ह झालात? डायरेक्ट हिंदीत मूव्ह झालं. आणि मराठी गाणे वगैरे आम्ही एरिया आमचं असं आहे की फुल महाराष्ट्र बेस्ट एरिया आहेत. तीनबत्ती, वालकेश्वर आणि गिरगाव चौपाटी. तिथे रेडिओ गणपतीला खूप मराठी गाणे ऑलवेज ऑन द लाऊडस्पीकर. तर ते ऐकून आणि ते बादल वारा सुटलं ग आणि डोलकारा मी डोलकारा दर्याचा राजा ते. आणि ते
उघडदार देवा आता उघडदार देवा, ऐसे गाने. फिर वो गाना, तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला, सांगाया वेडीला माझा फुलझडीला. ये सब हम लोग रेडियो पे सुनते थे और वहाँ पे सुनता तो भेजे में बैठ गया वो. तो तभी से मराठी गाने, मराठी बातें, फिर ये सारी चीज़ें सुन सुन के बड़ा हुआ. दोस्त लोग सब, रमेश घाडी, ते लिलिया, ते संत्या, ते मनोज, ते माझं मित्र सर्व तिथं महाराष्ट्रात जास्त तर होतं. तर त्यांच्याबरोबर बसायचं. आणि ताराबाई मला लहानपणाने मला इतकं मोठं केलं. ताराबाई, सुनंदा, उषा, हे सर्व म्हणजे महाराष्ट्रात राहायला मी, उदगीरला राहिलो मी, लातूरला, किनवट, आदिलाबादला राहायला. सो इट्स लाईक माझं कवच आहेत, आईसारखे आहेत महाराष्ट्र माझ्यासाठी. आणि वर कितीही जाऊ मी, पण मी ग्राउंडेड राहणार. फुल प्रयत्न करतो मी असंच राहू बस. आणि माझं मुलं पण असं राहू. तो तर आहेच, म्हणजे ते तुमचे संस्कार आहेत आपण असं म्हणू शकतो. पण या सिनेमाविषयी, या सिनेमाची बोलणी कशी झाली, किल्लारीविषयी, तर त्याच्याविषयी आम्हाला माहीत नाही कसं कोण आलं. तू आली ना? हां, सब्जेक्ट घेऊन आली की असं रोल आहे. आणि पुण्यात पेस्ट आहेत. पुण्या मला खूपच आवडतं. अच्छा. हां, माझा मित्र म्हणली जास्त तर तिथंच आहे. आणि रोल होता फादरचं आणि हॉरर फिल्म, पजेस्ड गर्ल. तर ही मला एक्झॉर्सिस्ट आणि ओमेन हे 2 फिल्म असं वाटलं की असं फिल्म मला खूपच आवडतं. हॉरर फिल्म माझ्या आईला पण आवडतं होतं. तर मी बोलला मला एक फिल्म करायचं आहे हॉरर फिल्म. आणि हे ऑपॉर्च्युनिटी आला तर आय सेड येस. आय कुडंट से नो. अँड इट वॉज नॉट मेनी डेज वर नीडेड. जास्त दिवस त्यांना. गौरी मेन आहे, गौरीचं फिल्म आहे. आणि अति सुंदर कलाकार, दिसायला पण सुंदर आहेत, डान्सर सॉलिड आहे. आणि सॉलिड बालकलाकार आहेत. व्हेरी व्हेरी टॅलेंटेड गर्ल. शी गेट्स पजेस्ड बाय अ स्पिरिट. मेरे को एकदम से वो पुराना एक पिक्चर इंग्लिश था, एक्सॉर्सिस्ट, वो याद आ गया. कारण सेटवर किती मजा आली. म्हणजे गौरी तर होतीच, त्यासोबत सई पण होती. तर त्यांच्यासोबत कसा अनुभव होता एक काम करण्याचा? ते सिरियस आहे. सर्व आर्टिस्ट एकदम सीरियस रहते हैं. म्हणजे बातचीत, हवा का, थोड़ा लाफ्टर, ये सब चलते रहता है. बट जास्त तर whenever I was there we had less time on hand, so you couldn't really joke around and to play around. It was work. पण जगूदा असं होतं का ते तुम्हाला भेटल्यावर असे वी आर वर्किंग विथ जगू दादा, जरा आरामात आपण बोलूया, असं काय होतं का की तुम्ही मग त्यांना थोडंसं वर्क ऑन करून घेतलं की बाबा मी तुमच्याशी असंच बोलणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका? त्यांच्याबरोबर काम करायचं मला असं होतं की अरे बाबा की मराठी त्यांचं स्पष्ट. आणि मी मराठी माणूस नाही, हाफ मराठी आहेत, फुल नाही, बोलायला जास्त येत नाही. कसं होणार, कसं माझा भरोसा आहे डायरेक्टर या प्रोड्युसर माझ्यावर भरोसा केले आहेत की जॅकी श्रॉफला आम्ही फादरचा रोलमध्ये घेत आहेत. मी फुलफिल करणार की नाही त्यांचं स्वप्न. आणि हे लहान पोरी दिसतं लहान आहेत पण खूपच टॅलेंटेड आहे. साई आहेत, साई इज ऑल्सो सो टॅलेंटेड. तर मला टेन्शन होतं, त्यांना नाही. खरं तर आपण एक छोटासा ब्रेक इकडे घेऊया आणि या ब्रेकनंतर आपण अजून एक कलाकाराला इंट्रोड्यूस करणार आहोत, जे आता मला वाटतं की सरांनी तिचं खूप कौतुक केलं. तर आपण तिला बोलूया आणि मग सर आपण तिच्याबरोबर गप्पा मारूया एकत्र. तिला बोलू दे, तिला बोला. ओके, एक छोटासा ब्रेक घ्या. तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला. बजरिया बंबई नगरिया